नमस्कार, मी मनोहर पवार. महाचर्चेच्या निमित्तानं सर्व आमच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मतदान झाल्यानंतर गेले 5 ते 6 दिवस आपण कामाच्या व्यापामुळं महाचर्चा राहून गेलती. कारण एकंदरीत गेले 15 ते 20 दिवस जत शहरामध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू होते. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना जत शहरातील ज्या काही पक्षाच्या घडामोडी आहेत, कोणकोणते पक्ष या निवडणुकीमध्ये भाग घेतले होते, त्यानंतर अपक्ष उमेदवारांचं काय चाललं होतं, पक्षाच्या सभा कोणत्या कोणत्या झाल्या, याचे महाचर्चेच्या निमित्तानं आपण सर्व आमच्या प्रेक्षकांना याची माहिती दिली होती. मात्र आता सध्या मतदान संपलेलं आहे. साधारण 72 ते 73% मतदान, अगदी उच्चांकी मतदान नगर परिषदेसाठी झालेलं आहे. या नगर परिषदेमध्ये यावेळेला पहिल्यांदाच चौरंगी लढत या ठिकाणी झाली. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंचरंगी लढत झाली. यामध्ये विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4 पक्ष सत्ताधारी होते आणि 1 पक्ष विरोधात होता. तर बाकीचे 3 पक्ष सत्ताधारी होते आणि 1 पक्ष विरोधात होता. असे 4 पॅनल जत शहरामध्ये पहिल्यांदा लागले. त्यामुळं या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य जर बघितलं तर अपक्ष उमेदवार यावेळेला फार कमी होते. याचं कारण म्हणजे सत्ताधारी किंवा विरोधकांना जे पॅनलमध्ये उमेदवार हुडकताना सुद्धा दमछाक झाली होती. त्यामुळे 15 ते 20 दिवस या शहरामध्ये अगदी ऐन थंडीमध्ये अनेक उमेदवारांना घाम फुटला होता. त्यामुळं प्रचार करता करता अनेक काही उमेदवार आजारी पडले. काही उमेदवार आम्ही भेटी सुद्धा घेतल्या. त्यामुळे आपणही महाचर्चेच्या निमित्तानं उमेदवारांना आव्हान केलं होतं, तुम्ही तब्येत सांभाळा, थंड पाणी पिऊ नका, थंडीचे दिवस आहेत, अचानक वातावरण बदललेलं आहे. त्यामुळं काही उमेदवारांनी आपल्या अगदी आव्हानाला प्रतिसाद देऊन त्याचा उपयोग सुद्धा करून घेतला. पत्ते पाळल्यामुळं त्यांना शेवटपर्यंत प्रचार करता आला. याचं कारण असं आहे की कमी दिवस दिल्यामुळं या उमेदवाराची प्रचंड अशी दमछाक झाली. त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आता पूर्ण लोक शांत झालेले आहेत. मात्र उमेदवारामध्ये मोठी धाकधूक लागलेली आहे. काय सांगता येईल तुम्हाला? जसं प्रचारला थोडे दिवस दिल्या नाही, म्हणजे जो निवडणूक निर्णय विभागाकडनं प्रचारासाठी काही मोजके दिवस दिले असल्यामुळं उमेदवारांना अगदी धावपळ करावं लागली. ही गोष्ट खरीच आहे. खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये एवढा रंग भरला होता, म्हणजे निवडणुकीचा धुरळा एवढा जोरात ओढा होता, ते आता कुठं थोडंफार खाली येऊन बसल्यासारखं वाटतंय. परंतु जरी धुरळा खाली येऊन बसला असेल तरी सुद्धा उमेदवारांना मात्र याची धाकधुकता एकदम जोरात वाढलेली आहे. विशेष करून त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याची धाकधूक वाढलेली आहे. आकडेमोड सुरू आहे. काही ठिकाणी पैजा लावले जातात. काही ठिकाणी बऱ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात, मी माझी एवढी पैजा आहे, माझा नेता असाच निवडून येणार, माझा मत एवढ्या फरकानंच येणार, किंवा माझा नेता अमुक एवढ्या मतानं परफेक्ट येणार, असं एवढं एकमेकांच्या अगदी ठाम भूमिकेने सांगितलं जात आहे. याचं कारण काय, म्हणजे एवढे ठाम का सांगत आहेत लोक? तेवढा प्रचार केलेला आहे, लोकांना भेटलेला आहे, त्याचं काय कारण असावं? प्रचारित तेवढ्या प्रमाणात त्या कार्यकर्त्यांनी केले असले एखाद्या बाजूस. दुसऱ्या बाजूला केलेला प्रचार किंवा जे केलेली भाषणं होती किंवा दिलेले आश्वासन, हे बहुतेक करून त्या कार्यकर्त्यांना 100% खात्री झाली असेल की बाबा आमचा नेता निवडूनच येणार, किंवा आमचा जो नगरसेवकसाठी उभा राहिलेला उमेदवार आहे हा 100% निवडून येणार असेल, त्यांना खात्री झाली असेल. त्यामुळेच एकंदरीत त्यांना वाटत असेल बाबा आमचा नेता किंवा आमचा जो नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे हा 100% निवडून येण्याची खात्री राजकीय पक्षाकडून दिली जात आहे. एकंदरीत बघितलं तर 15 ते 20 दिवस या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू होती. त्या निमित्तानं प्रचाराच्या तोफा सुद्धा अखेरपर्यंत चांगल्याच धडाडल्या. या निमित्तानं शिवसेनेचे मंत्री, जे उद्योगमंत्री आहेत, उदय सामंतजी या ठिकाणी सभेसाठी आले. त्यानंतर सांगली जिल्ह्याचे जे विद्यमान खासदार आहेत, विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम या ठिकाणी आले. तर खास करून भाजपच्या प्रचारासाठी ज्या फायर ब्रँड नेते आहेत महाराष्ट्राच्या, ज्या पंकजाताई मुंडे या ठिकाणी येऊन त्यांनी जोरदार सभा घेतली. विशेष म्हणजे त्या सभेसाठी प्रचंड अशी गर्दी सुद्धा होती. त्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. त्यानंतर आमदार मिरजेचे सुरेशभाऊ खाडे, तसेच सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सुद्धा या ठिकाणी सभा झाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी
खास करून 2 वेळा हा. मिरजेचे जे आमदार आहेत विधान परिषदचे आमदार इद्रिसभाई नायकवडी ते सुद्धा आले होते. ते सुद्धा अगदी अभ्यासपूर्ण त्यांचंही भाषण झालं. बरोबर. आणि एकंदरीत काय सांगता येईल तुम्हाला? राजकीय पक्षाच्या नेते मंडळ किंवा जे मंत्री किंवा माजी मंत्री जे लोक आले प्रत्येक पक्षाचे आलेले आहेत याकडे. म्हणजे असं काय कुठल्या पक्षाचा नेता आलाय किंवा कुठल्या पक्षाचा मंत्री किंवा माजी मंत्री आलेले नाहीत असा कुठला काय प्रकार नाही. त्यांनी त्यांच्या परीनं प्रचाराचे मुद्दे मांडले किंवा प्रसाराचे मुद्दे मांडले आणि त्यामधून आपला नेता कसा चांगला किंवा आपला उमेदवार कशा प्रकारे चांगला आहे किंवा काय विकास करणार आहे किंवा कशा पद्धतीने विकास करणार आहे ह्या प्रत्येक माजी मंत्री किंवा मंत्री असलेली विद्यमान मंत्री यांनी आपापले मुद्दे मांडलेत. यामध्ये विशेष करून जर घ्यायच गेले तर इद्रिस नायकवडे जे मिरजेचे आमदार आहेत विधान परिषद आमदार त्यांनी त्यांच्या खास शैलीत जेणेकरून ज्या ठिकाणी मुस्लिम भागांचा वर्चस्व आहे त्या प्रभागात विशेष करून प्रभाग 10 असेल किंवा प्रभाग 9 मध्ये असेल विशेष करून त्यांनी असे मुद्दे मांडले की मी सुद्धा मिरजेचा कशा प्रकारे विकास केलेला आहे. मला सांगितलं मी महापौर होतो. मी महापौर होतो. मला कलकत्त्याचं उदाहरण दिले त्याने. कलकत्त्याला मला बोलून घेतलं होतं. आजही त्याचं मानधन त्याला येतं असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर विशेष करून कशा प्रकारे सुधारणा करावी किंवा नगर परिषद हद्दीत काय काय करायला पाहिजे याचा बृहत आराखडा किंवा त्याचं जे प्लॅनिंग आहे हे मी माझ्या मिरजेत केलेलं आहे. त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे मलाही बोलवा तुमच्या नगर परिषद ज्यावेळी होईल निवडणूक त्यानंतर मलाही बोलवा त्याच्यात मी पूर्णपणे त्याचा खुलासा देईन. त्यानंतरचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील सुद्धा आले ते काँग्रेसच्या प्रचारासाठी खास करून. त्यांनी ते बरेच मुद्दे मांडले की काय कशा पद्धतीनं विद्यमान आमदार किंवा विद्यमान विरोधक कशा प्रकारे वागतात किंवा कशा प्रकारे त्यांची विकासाची कामं सुरू आहेत ह्या संदर्भात त्यांनी जोरदार टीकात्मक उत्तर दिले त्यांनी. आणि आपल्या उमेदवार कशा पद्धतीनं निवडून द्यावा लोकांनी हे त्यांनी खुलासा केलेला आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी खासदार विशाल पाटील यांनी असं म्हणला की राष्ट्रवादीची जी सध्याची जी टीम आहे किंवा त्यांचं जे पॅनल आहे हे भाजपची बी टीम आहे म्हणले. आणि त्यांनी विचार करून ऐन शेवटच्या टप्प्यात काँग्रेसला पाठिंबा द्या असं त्यांनी आव्हान केलं होतं. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते सुरेशराव शिंदे सरकार यांनी सुद्धा त्याला जोरदार उत्तर दिलं. यांनी त्यांना सांगितलं की खासदारांनी बालिशपणा बंद करावा आणि जर काँग्रेस संपत चाललेली आहे आणि काँग्रेस जर टिकवायचं असेल तर त्यांनीच राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा असं जुगलबंदी रंगली. काय सांगता येईल तुम्हाला या बाबतीत? तर एकदम सर्व प्रसार माध्यमात जोरदार जुगलबंदी रंगली होती. खऱ्या अर्थानं खासदारांनी जे विशाल पाटील साहेब आहेत त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी केवळ 2 दिवस राहिले शेवटचे 2 दिवस मोजके राहिले असताना असं आव्हान करणं एका बाजूला थोडस ते गैर पण आहे. कारण का ते राजकीय दृष्ट्या गैर किंवा चांगलं हे त्यांनी ठरवावं. खऱ्या अर्थानं ते 2 दिवस राहिले असताना तुम्ही पाठिंबा द्या हे म्हणणं सुद्धा थोडं चुकीचं आहे. कारण एखादा माणूस किंवा एखादा यापूर्वी का त्यांनी म्हणजे असे प्रयत्न केले नाहीत? यापूर्वी जे खऱ्या अर्थानं होणं गरजेचं होतं आता शेवटच्या 2 दिवस राहिल्यानंतर हे सांगितले जातंय हे थोडं कुठं चुकतंय असं आम्हाला वैयक्तिक वाटतंय. त्याला उत्तर जोरदार त्याला उत्तर सुद्धा त्या प्रमाणात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांनी दिलेलं आहे की तुम्हीच आम्हाला पाठिंबा द्यावा आणि बालिशपणा बंद करावा. आपला हा बालिशपणा बंद करावा की अशा ऐन वेळी तुम्ही सांगणे चुकतंय तुमचं असं त्यांनी थोडक्यात दाखवून दिलं. त्यांनी खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी असं वक्तव्य करणं थोडं टाळलं पाहिजे होतं खऱ्या अर्थानं. तर का असे ना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि ह्या राजकीय घडामोडी अशा गोष्टी घडत असतात. यानंतर जर बघितलं तर विद्यमान जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर साहेब यांची जर भाषणं बघितले त्यांनी कुणावर टीका केली नाही यावेळेला. आणि त्यांनी एकंदरीत जत शहराच्या विकासावरती भर दिला होता त्यांनी. मग जत शहराची नगर परिषदेची इमारत असेल किंवा जत पंचायत समितीची इमारत असेल किंवा जत शहराचा जो एकंदरीत जे ब्ल्यूप्रिंट असेल खास त्यांनी एक सभा घेऊन जत शहरामध्ये आम्ही काय करू शकतो याची ब्ल्यूप्रिंट लोकांना दाखवलेली आहे. आणि त्यानंतर मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी जोरदार त्या ठिकाणी विकास कामाबाबत भाषण केलं. आणि पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या आम्ही पूर्ण करू. यानंतर जे प्राणी संग्रहालयाचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये गाजला. एकंदरीत काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं पंकजाताई मुंडे ह्या फायर ब्रँड नेत्या म्हणून भाजपमध्ये ओळखल्या जातात. तसं पहिल्यांदाच मला वाटतंय किंवा विधानसभा लोकसभेला कधी पंकजाताई मुंडे जतला आलेले असं कधी ऐकवत नाही. फक्त केवळ भाजपचा उमेदवार नगराधिपदासाठी उभारलाय म्हणून यावेळी किंवा एखाद्या वेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या
आग्रह खातीर सुद्धा एखाद्या वेळेस आले असतील. हम्म. आणि खरं तर मॅडमनी ज्या मुद्दे मांडले किंवा गोपीचंद पडळकर साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब काय मुद्दे ठेवतात किंवा काय विकासात्मक कामं ठेवतात हे आम्ही निश्चितपणाने पूर्ण करू अशा प्रकारे जाता जाता त्यांनी शब्द दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनतेसमोर जे ब्ल्यू प्रिंट ठेवलेली आहे त्यावर बरीच काही चर्चा झाली, बरेच काही चर्चेचे गुराळ निघाले त्यावर सगळ्याच पक्षातून की आम्हाला काय फॉरेन मधले तर जग दाखवायचं नाही, खऱ्या अर्थानं चित्रामधले दिसतंय ते जग दाखवा आणि जे प्रत्यक्षात किंवा दिसत नाही ते चित्र आमच्या इथं फ्रान्समध्ये चित्र आहे ते इथलं चित्र आम्हाला दाखवू नका असं थोडक्यात विरोधकांची म्हणणं होतं. त्यावरती माजी आमदार विलासराव जगताप यांनी टीका केली. हो, विलासराव जगताप यांनी ते जी ब्ल्यू प्रिंट आहे ते आमच्या समोर मांडू नका तुम्ही, जे जगमध्ये जे घडतं जे करता येते त्या गोष्टी करा असं त्यांचं म्हणणं होतं थोडक्यात. आणि विशेष करून गोपीचंद पडळकर साहेबांचं बऱ्याच प्रभागातून भाषण करताना त्यांनी कोणावर टीका नाही केली नाही आणि त्यांचं विकासावरती बोलूया या संदर्भात त्यांचा विषय त्यांचा होता. या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडत ही निवडणूक त्यांनी भाषणात संपवली. प्राणी संग्रहालयावरती सुद्धा जोरदार चर्चा झाली, काय सांगता येईल? विशेष करून प्राणी संग्रहालयावरती जे त्यांच्या स्वप्नातलं आहे त्यांना वाटते बाबा खऱ्या अर्थाने इथे एक मोठं प्राणी संग्रहालय असावं, त्यांचं त्यातून जत शहरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, काही हॉटेल चालतील, काही लॉजेस चालतील, सगळ्या गोष्टी रोजगाराची संधी मिळेल. त्यांचा उद्देश खरोखर चांगला आहे, खरोखर उद्देश चांगला. त्यावरती टीका टिप्पणी सुद्धा भरपूर झाली. हो, काय सांगता? माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी खऱ्या अर्थानं जिथं देशात 400 प्रकारचे जे प्राणी नाहीत आणि ते इथं आमच्या जतमध्ये 400 प्रकारचे प्राणी संग्रहालय आमदार गोपीचंद पडळकर सुरू करू इच्छितात. अशा प्रकारे काही शक्य होत नसतात, काही गोष्टी होत नसतात. ह्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही बघितल्या तर का, किमान 400 प्राणी तर कधी बघितल्या का, असा उपरोधक सवाल माझे आमदार 400 प्राणी आहेत विरोधक म्हणजे हे जगताप साहेबांचे मुद्दा मांडलेला आहे की अशा प्रकारे की तुम्ही प्राणी संग्रहालय इथं उभं करून काय करणार, जनतेला जे पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्ही द्या. प्राणी संग्रहालय करण्यापेक्षा एखादे विकासात्मक कामं तुम्ही मुद्दे मांडा. अशा पद्धतीने त्यांनी माजी आमदार जगताप साहेबांनी त्यांना या प्रश्नोत्तरात दिलेलं आहे. त्यानंतर आपण जाऊया शिवसेनेचे जे नगराधीश पदाचे उमेदवार आहेत माननीय सलीमभाई गौंडी यांच्यासह जवळजवळ बऱ्यापैकी त्यांनी सुद्धा पॅनल जोरदार लावलं होतं, जोरदार प्रचार केला आणि त्यांच्या प्रचारासाठी खास करून उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी आले होते. त्यांनी सुद्धा जोरदार या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांनी सुद्धा 2-3 विकास कामाचे मुद्दे या ठिकाणी सांगितले आहेत. आमच्या पॅनलला निवडून द्या आणि वेगवेगळे उद्योग या शहरामध्ये आपण हे करू, म्हणजे सुरू करू आणि जे काही विकास कामं जे राबवलेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांनी या तालुक्यामध्ये दिले असं मुद्दा सांगितलेला. काय सांगतात? बरोबर. उद्योगमंत्री जे उदय सामंत जतच्या दौऱ्यावर आले होते प्रचारादरम्यान, त्यांनी ते मुद्दे मांडले की जतचा जो नळ पाणी पुरवठा योजनेचा आहे हे मुख्य जो कार्यक्रम किंवा मुख्य जो काम आहे हे काम आमच्या पाणी पुरवठा मंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे याचं श्रेय भाजपने घेऊ नये. थोडक्यात नाव घेतलं, नाव न घेता त्यांनी बोलले. त्यानंतर बऱ्याच विषय आहे, कारण MIDC विषय सुद्धा त्यांनी मांडला. आम्हाला आणखीन एक जतमध्ये MIDC सुरू करण्यासंदर्भात मांडले. त्यानंतर जे मुद्दे झाले, जे विकासात्मक कामाचे उद्घाटन झाले, फार रोजगार हमी मंत्र्यापासून जो पायलट प्रोजेक्ट राबवायचा होता त्याचंही उद्घाटन आमच्या मंत्र्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे बीजेपीच्या कुठल्या मंत्र्यांनी इथं काम केलेलं आहे असं काही त्यांनी दाखवलं नाही. आमच्या शिवसेनेने लोकांनी कशा पद्धतीने ते वर्कआउट केलं, कशा पद्धतीने ते काम केलं, कशा पद्धतीने ते मंजुरी दिल्या, ह्या सगळ्या गोष्टी उद्योगमंत्र्यांनी सांगितलेल्या आहे. खऱ्या अर्थानं विषय त्यांनी उमदी MIDC संदर्भात जे घेणं गरजेचं होतं ते विषय घेतला नाही, तो विषय टाळून वेळ आणून नेली. थोडक्यात म्हणणं काय हरकत नाही. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 4 हा एकंदरीत जत शहरात जे 11 प्रभाग आहेत त्यातील महत्वाचा प्रभाग क्रमांक 4 आहे. जत शहरामध्ये तसे एकूण 11 प्रभाग आहेत. 11 प्रभागामध्ये 23 नगरसेवक प्लस 1 नगराध्यक्ष असे 24 लोक निवडून द्यायचे आहेत. बरोबर. त्यासाठी जवळजवळ 96 लोकांनी या ठिकाणी उमेदवार मैदानात होते. तर या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्र होते. राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि शिवसेना उबाटा गटाचे असे मिळून या ठिकाणी उमेदवार होते. त्यानंतर भाजपचे उमेदवार होते, त्यानंतर RPIचे उमेदवार होते. जर एकंदरीत बघितलं तर या प्रभागामध्ये RPIचे जे जुने जाणते नेते आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षे या जत शहरामध्ये चळवळ जिवंत ठेवलेली आहे ते संजयजी कांबळे साहेब, यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे आणि त्यांची एक महिला
असे 2 उमेदवार त्या ठिकाणी दिले होते. हो. आणि ऐन प्रचार सुरू असतानाच त्यांनी मुंबई येथे जे देशाचे त्यांचे मंत्री आहेत आठवले साहेब यांची भेट घेतली व त्यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. बरोबर. यावेळी आठवले साहेबांनी त्यांना मी मोठ्या प्रमाणात जत शहरासाठी आतापर्यंत निधी दिलेला आहे, आणखीन निधी आपण केंद्रातून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिल्याची त्यावेळेस सांगितले. काय सांगता येईल तुम्हाला या प्रभागाविषयी? खरं तर प्रभाग क्रमांक 4 म्हणजे इतकी चुरस होती खरी सगळ्या जत शहरातील बाकी सगळ्या प्रभागापेक्षा या जत प्रभाग 4चे हे चर्चेचा विषय झाला. कारण एक तर सत्ताधारी विरोधात 4 सत्ताधारी पक्षाचे एकमेकाविरोधात लढत होते आणि केवळ एक काँग्रेस होते, बाजूला एक काँग्रेस यांच्या सगळ्यांच्या विरोधात लढत होती. खऱ्या अर्थात ती इतकी चुरस निर्माण झाली खरं तर त्या प्रभागात. त्या प्रत्येक नेत्याने सुद्धा त्या ठिकाणी मुद्दे मांडलेत. विशेष करून आरपीआयचे नेते जे संजय कांबळे साहेब आहेत त्यांनी खासदार रामदास आठवलेकडून यापूर्वी सुद्धा निधी आणलेला आहे. ह्याच्या पुढे सुद्धा निधी रस्त्यासाठी निधी आणलेला आहे, त्यानंतर समाज त्यासाठी आणलेला आहे, विविध विकास कामासाठी निधी आणलेला आहे, अजून सुद्धा निधी देणार असंही त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं. या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती सुद्धा दिली त्या पद्धतीने. खऱ्या अर्थानं इथं बसपाचा सुद्धा उमेदवार होता. तसं बघितलं तर ते बसप पण उमेदवार 2 उमेदवार त्यांचेच आहेत. हो, त्यांची युती झालेली आहे राष्ट्रवादी बरोबर. बसपचे ते नेते आहेत, माजी सरपंच आहेत जे अतुल कांबळेजी, त्यांचे 2 उमेदवार आहेत. त्यांची सुद्धा प्रचंड मोठी ताकद तिथं लागलेली आहे. हो, काय सांगता येईल खऱ्या अर्थानं बसपनं सुद्धा यावेळी नगरपरिषद निवडणुकीत स्वतंत्र त्यांचे 2 उमेदवार दिलेले आहेत आणि केवळ त्या प्रभागातच त्यांची उमेदवार दिलेले आहे. खऱ्या अर्थात त्यांची इथे कस लागणार आहे. म्हणजे अतुल कांबळे साहेब जे आहेत माजी सरपंच ह्यांनी जे चाणाक्ष पद्धतीने त्यांची जी निवडणूक रणनीती ठरवली होती त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी ते निवडणुकीत प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. आणि ऐन वेळे त्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जे सुशील कांबळे यांना त्यांनी बरोबर घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. ते स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार होते, मात्र अतुलजी कांबळे यांनी त्यांना बरोबर घेऊन ऐन वेळेला बरोबर घेतल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं थोडंसं पारडं जड होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, 100% तिथं पारडं जड होईल. कारण का एक तर सामाजिक कार्यकर्ते सुरुवातीला त्यांच्या सोबत नव्हते, पण परत ज्यावेळी जसा निवडणुकीचा रंग भरला तसं ते जोरात ताकद लावलेली आहे. सुशील कांबळे यांनी आपली ताकद लावून पूर्णपणे निवडून येतील अशा पद्धतीने व्यूहरचना केली त्यांनी. काँग्रेसमध्ये जे 2 उमेदवार आहेत ते सुद्धा ताकदवान आहेत, त्यांची सुद्धा मोठी ताकद आहे त्यामध्ये. एक आहेत माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे आणि दुसरे जे साहेबराव कोळी जे नगरसेवक होते त्यांच्या आई त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांनी सुद्धा प्रचंड मोठी ताकद लावलेली आहे. असं काय सांगता येत नाही, काटेकी टक्कर आहे, काटेकी टक्कर आहे. त्यामुळे काय सांगता येईल तुम्हाला? काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काँग्रेस सुद्धा उमेदवार तसे अगदी जवळ आहेत. कारण जे भूपेंद्र कांबळे जे तुम्ही सांगितलं जे माजी नगरसेवक आणखीन बांधकाम सभापती होते विशेष करून, त्यांनी काम सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं त्यांच्या प्रभागात. आणि खरं एखाद्या मतदार काय कौल देतील हे सांगता येणार नाही. आणि जे दुसरे उमेदवार जे नगरसेवक होते माजी साहेबराव कोळी त्यांची आई त्या ठिकाणी उभे. साहेबराव कोळी सुद्धा तळागाळात काम करणारा, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांनी. खऱ्या अर्थानं त्यांची सुद्धा उमेदवारी 100% होईल, पण नेमकं मतदार कोणत्या बाजूने झुकतील किंवा कोणता निर्णय घेतील हे सांगता येणार नाही. आपण या गोष्टी सर्व शक्यतेच्या नुसारच सांगत आहोत. खऱ्या अर्थानं चुरशीची निवडणूक जर म्हणण्यात गेली तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये हे पूर्णपणे म्हणता येईल आपल्याला. आणखीन एक प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 3. या प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेसचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांचे जे चिरंजीव आहेत धैर्यशील सावंत त्या ठिकाणी उभे आहेत. त्या ठिकाणी माजी आमदारांनी प्रचंड मोठी अशी ताकद लावली होती. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं माजी आमदार जे विक्रम सावंत आहेत काँग्रेसचे, त्यांनी त्या प्रभागात क्रमांक 3 मध्ये आपल्या चिरंजीवला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ऐन एक उमेदवारी दाखल करण्याच्या 2-3 दिवस पूर्वीच उमेदवारी जाहीर झाली अचानकच. यापूर्वी जे शहर अध्यक्ष आहेत निलेश बामणे यांचे नाव आघाडीवर होते, नाही त्यांचा दावा बदल प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्या निलेश बामणे यांचा दावा होताच. पण ऐनवेळी ज्यावेळी निर्णय झाला निर्णय प्रक्रियेत की बाबा आमदारांच्या चिरंजीवला या ठिकाणी द्यायचा, त्यानंतर सगळ्या हालचाल सगळ्या गतिमान झाल्या. मग त्यानंतर तिथं ते उमेदवारी देण्यात आली. ते प्रभाग क्रमांक 8 मध्ये गेले. हो, प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्यांनी तिथं आपल्या कशी ताकद लावली, आपल्या वहिनीची उमेदवारी त्या ठिकाणी. प्रभाग क्रमांक 3 मध्ये ताकद कशी लागली, कसा प्रचार झाला? प्रभाग क्रमांक 3 मध्ये विशेष करून माजी आमदार विक्रम सावंत यांचं घर येते. विशेष करून सुजय नाना शिंदे जे नगराधीश पदाचे उमेदवार आहेत
त्यांचा तिथं त्या प्रभाग क्रमांकमध्ये घर येते. त्यामुळं पहिल्यापासून सुजय शिंदे यांना, जे माजी सभापती आहेत मार्केट कमिटीचे, तिथला प्रभागाचा चांगला त्यांना अनुभव आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी तिथं याच्यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या त्या अनुभवाची शिदोरी घेऊनच विक्रम सावंत यांचे चिरंजीव, माजी आमदार विक्रम सावंत यांचे चिरंजीव या प्रभागात त्यांनी एंट्री केलेली आहे आणि ते सुद्धा त्यांचा एक दबदबा अगदी जोरात ठेवलेला आहे. आपण आता जाऊया प्रभाग क्रमांक 11 मध्ये. या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत, ज्यांना आपण जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील वस्ताद म्हणतोय, त्या वस्तादांनी यावेळेला खास करून आपले जे नातू आहेत संग्राम जगताप यांना त्या मैदानात उतरलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर ज्या माजी उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य होत्या सौ मीनाक्षीताई अक्की यांना त्या ठिकाणी उतरलेलं आहे. एकंदरीत आणि जर बघितलं तर त्याच ठिकाणी जे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा बिशे आहेत, त्यांचे भाऊ जे मिथुन बिशे आहेत, ते भाजपकडून त्या मैदानात उभे आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीनं त्या प्रभागामध्ये निवडणूक रंगली. खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 11 जिथं माजी आमदार विलास जगताप यांचे नातू संग्राम जगताप हे त्या प्रभागात उतरल्यामुळं आणखीन कॉम्पिटिशन किंवा आणखीन स्पर्धा जास्त वाढलेली आहे. कारण एक तर शहराध्यक्ष जे अण्णा विजय आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे भाऊ माजी नगरसेवक होते मिथुन बिसे, ह्यांनी सुद्धा ताकद जोरात लावलेली आहे या ठिकाणी. आणि त्याच प्रभागात आणखीन एक उमेदवार आहेत की माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या उपसभापती होत्या, त्यांना एक कामाचा चांगला अनुभव आहे. त्यांचा तो बालेकिल्ला त्यांचा प्रभागात बालेकिल्ला त्यांचा होता पूर्वीचा. आणि चांगल्या पद्धतीनं तिथं कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळेल आणि मतदारांनी सुद्धा अगदी चाणाक्ष बुद्धीने या ठिकाणी निर्णय घेतील. कारण कोणता उमेदवार कुठल्या पक्षात त्या प्रभागात येऊन निवडून येईल हे सांगता येणार नाही, असं चित्र निर्माण झालं. चेहरे बघून मतदान होईल असं वाटतं तुम्हाला? चेहरे बघून किंवा चेहऱ्यापेक्षा कामाला जास्त महत्व देईन किंवा जे अनुभवी आहेत त्यांना संधी मिळेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र तिथं निर्माण. युवा नेते संग्राम जगताप यांच्या म्हणजे राजकीय भवितव्याची ही लढाई असं वाटतं तुम्हाला? राजकीय भवितव्याची लढाई राजकीय भवितव्य ठरणार आहे, राजकीय त्यावर भवितव्य ठरणार आहे. नेमकं बाबा या लोकांनी संधी दिली तर एखादं राजकीय करिअर सुद्धा त्याचं घडेल. आणि अशा प्रकारच्या प्रचारासाठी खास करून माजी आमदार विलासराव जगताप त्या ठिकाणी होते, मैदानात उतरले होते. त्यांचे चिरंजीव होते जे माजी सभापती मनोज जगताप, हे सुद्धा 8 दिवस तळ ठोकून होते. बरोबर. त्यामुळे कसा रंगला प्रचार? सुद्धा जोरदार प्रचार रंगला. त्या प्रभागात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ताकद लावलेली आहे खऱ्या अर्थानं. जे घड्याळ चिन्हावर जे चित्र लढत होतं खऱ्या अर्थानं, तर त्या ठिकाणी त्यांचाही उमेदवार तिथं असल्यामुळं त्यांनाही प्रचाराचे त्याच ठिकाणी जे भाजप काँग्रेसचे जे उमेदवार आहेत जे बिज्जरगी यांनी सुद्धा ताकद मोठी लावली. हो, नव्यानं बिज्जरगी यांनी आपली राजकीय क्षेत्रात उडी घेतली त्यांनी आणि पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांनी त्यांची बिज्जरगीची जी फॅमिली आहे टोटली त्यांनी ती अगदी पूर्णपणे मैदान उतरून कामाला लागली होती ज्यावेळी मतदान सुरू होतं किंवा मतदानाचे प्रचार यंत्रणेकडे. खऱ्या अर्थानं तिथल्या प्रभागात कोण बाजी मारणार ह्याकडे सुद्धा लक्ष जोरात जास्त लक्ष आहे. हे आपल्यालाही सांगता येत नाही, आपल्याला प्रभागात फिरलोय नाही निश्चित काय सांगता येत. जनतेचं कौल आहे त्यामुळे मतदान पेटीत बंद आहे, त्यामुळे आपणही काय सांगू शकत नाही. नेमका निर्णय काय होईल ह्या येत्या काळातच दिसून येईल आपल्याला. आता आपण जाऊया प्रभाग क्रमांक 7 मध्ये. या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांचे चिरंजीव माननीय जे स्वप्नील शिंदे त्या ठिकाणी उभे आहेत. काय सांगता येईल त्या प्रभागातलं? ते माजी नगरसेवक आहेत, मार्केट कमिटीचे संचालक आहेत. खऱ्या अर्थानं जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे सुरेशराव शिंदे सरकार यांचा तो खरं तर बालेकिल्लाच म्हणायचा होता. कारण त्यांनी ज्यावेळी तिकडे जाऊन राहिलेले आहेत किंवा ज्यावेळेपासून तिथं त्या प्रभागात आहेत त्यावेळेपासून ते जनतेच्या संपर्कात आहेत. खऱ्या अर्थाने यापूर्वी सुद्धा स्वप्नील शिंदे यांनी त्याच प्रभागात निवडून आले होते आणि त्याच प्रभागात त्यांनी काम केलं. त्यानंतर जो बाजार समितीचा संचालक ही संधी त्यांना लागलेली आहे. त्या प्रभागात त्यांनी काम करत असताना बऱ्याच म्हणजे काही जे अपक्ष उमेदवार जे फॉर्म भरले होते त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला. जे साळे म्हणून नावाचे होते, कोळी या नावाचे उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला स्वप्नील शिंदे यांना. त्यामुळे तिथं त्यांचा जम चांगल्या प्रकारे बसले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये खऱ्या अर्थानं एवढं रंग भरला होता निवडणुकीचा की त्यामुळं मतदान सुद्धा त्या प्रमाणात जोरात झालेला. जर आकडेवारी आपण बघितलं खऱ्या अर्थानं तर आकडेवारीची संख्या सुद्धा जास्त झालेली आहे. बाहेरून उमेदवार आणताना सुद्धा रंगत आली बाहेरून सुद्धा बऱ्याच मतदारांना
त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे मतदानचा. अशा पद्धतीने त्या प्रभागात एकदम जोरदार रस्सीखेच झालेली आहे. त्यानंतर आपण जाऊया प्रभाग क्रमांक 9 मध्ये. त्या ठिकाणी जे माजी सभापती आणि जे माजी नगरसेवक होते लक्ष्मण उर्फ टिमू येडके, हो. त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसकडून मोहनराव कुलकर्णी, तर भाजपच्या कडून त्या ठिकाणी होते संतोष मोठे आणि शिवसेनेचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी कशी रंगत होईल असं वाटतं तुम्हाला? जोरदार प्रचाराची यंत्रणा रंगलेली आहे. हो, या प्रभाग सुद्धा इतकी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. खऱ्या अर्थानं जे काँग्रेसचे जे नुकतेच प्रवेश केलेले भैया कुलकर्णी, मोहन भैया कुलकर्णी यांनी सुद्धा आपली ताकद जोरदार लावली. खऱ्या अर्थानं ते सुद्धा यापूर्वी माजी नगरसेवक होते. माझे नगरसेवक होते यापूर्वी सुद्धा. त्यांचे काम बऱ्यापैकी अगदी त्यांनी सुद्धा तिकडे ताकद जोरदार आहे. त्यांच्या बरोबर अपोजिटला खऱ्या अर्थानं जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे टिमू येडके नावाचे आहेत नगरसेवक, त्यांनी सुद्धा ताकद जोरदार लावली. खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाचा जर आव बघितला तर त्यांनी जोरदार काम करून जनतेचा विश्वास निर्माण केल्याचं समजतंय. खऱ्या अर्थानं त्यांचा जो प्रभागात आणखीन एक मोठे नावाचे संतोष मोठे यांनी सुद्धा भाजपकडून उमेदवारी घेतली होती. त्यांनी सुद्धा त्यांची ताकद जोरात लावून या प्रभागात कशा पद्धतीने निवडून येऊ याची दखल घेऊन प्रचार यंत्रणा जोरदार केली होती त्यांनी सुद्धा. त्या एकंदरीत असे जे प्रमुख जे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये कोण कोण नगरसेवक होते याचा थोडक्यात आपण या महाचर्चेत आढावा दिलेला आहे. आपण उद्या सुद्धा बाकीच्या प्रभागाचं पण आपण धावतो वर्णन, कशा निवडणुका झाल्या, कशा पद्धतीने झाल्या, कसे कुठले कुठले मुद्दे होते त्या प्रचार यंत्रणेमध्ये आपण घेतलेले आहेत. तर एकंदरीत जर बघितलं तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली. यामध्ये भाजपच्या वतीनं डॉक्टर रवींद्र आळे उभे होते, काँग्रेसच्या वतीनं सुजयनाना शिंदे उभे होते, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना, उबाटा गटाच्या वतीनं सुरेशराव शिंदे सरकार होते. तर इकडं शिवसेनेच्या वतीनं जे बांधकाम कामगार संघटनेचे जे नेते आहेत ते सलीमबाई गौंडी, असे एकूण 4 उमेदवार निवडणुकीच्या या मैदानात होते. अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुका या ठिकाणी संपन्न झाल्या. विशेष म्हणजे कोणतेही अगदी दंगा नाही, कुठला धोका नाही किंवा कुठली तक्रारी नसताना सुद्धा काही किरकोळ तक्रारी काही वार्डात झाल्या असतील तेवढ्या आता होत असतात, पण प्रशासनाला त्रास होईल असं काही या जत शहरामध्ये घडलेलं नाही. जतची आपली एक चांगली परंपरा कायम ठेवण्यामध्ये जतकरांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. विशेष म्हणजे प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलेलं आहे. मतदाना दिवशी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मतदान झालं. कुठल्याही बूथवरती तक्रारी झाल्या नाहीत, किरकोळ काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत या ठिकाणी संपन्न झालं. KM हायस्कूलमध्ये एक मशीन बंद पडली होती, काही नंतर ते नवीन मशीन दिल्यानंतर ते परत सुरळीत झालं. त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेत या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यांचे लक्ष आता दिनांक 21 तारखेला त्या ठिकाणी वेध लागलेले आहेत निकालाकडे. मतदार सध्या शांत आहेत, मात्र उमेदवारांना मात्र आता मोठी धाकधूक लागलेली आहे. अनेक जण दररोज पेन वही घेऊन आपापल्या कार्यालयात बसलेले आहेत. आकडेमोड जोरात सुरू आहे. त्यामुळं येणाऱ्या 21 तारखेला पुन्हा एकदा लंगोट बांधून हे उमेदवार मतमोजणीसाठी तयार होणार आहेत. धन्यवाद. आज महाचर्चेच्या निमित्तानं आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.